विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भाऊमध्ये तुमचे स्वागत। मी मोहन पाटील। बीजगणित विषयाच्या दोन चलातील रेषीय समीकरणांची चर्चा मी तुमच्याशी करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही क्रमिक बीजगणिताचे क्रमिक पुस्तक आणि लोकसत्ता यशस्वी भाऊचा लेख तुमच्या समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला नीट समजण्यासाठी उपयोगी पडेल। ज्या समीकरणामध्ये दोन चलांचा वापर केलेला असतो, जसे x आणि y, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात। ax + by + c = 0 हे दोन चलातील सामान्य समीकरण असून या समीकरणामध्ये a b c या वास्तव संख्या आहेत। त्यामध्ये a आणि b या दोन्ही चलांची किंमत 0 असता कामा नये, म्हणजे ते दोन चलातील रेषीय समीकरण अर्थपूर्ण होईल। दोन चलातील एका रेषीय समीकरणास अनंत उकली असतात। या संबंधीची चर्चा तुम्ही 9वीच्या पाठामध्ये केलेली आहेच। दोन चलातील दोन रेषीय समीकरणांच्या प्रणालींचा विचार करतो तेव्हा अशा समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात। दोन्ही समीकरणांचे चलांच्या ज्या सामायिक किमतींच्या जोडीने समाधान होत असेल तर चलांच्या या जोडीला त्या एक सामायिक समीकरणांची उकल असे म्हणतात। तसेच समीकरणांची उकल दिली असेल तर त्या किमतीने त्या समीकरणांचे समाधान होते। एक सामायिक समीकरणांच्या सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत। या तीन पद्धतीचा अभ्यास आपण या इयत्ता 10वी मध्ये करणार आहोत। त्यातील पहिली पद्धत आहे आलेख पद्धती। आलेख पद्धतीमध्ये ax + by = c या स्वरूपातील दिलेले समीकरण y = -ax + c छेद b या स्वरूपात लिहिणे आवश्यक आहे। ते लिहिल्यानंतर एका समीकरणासाठी कोणत्याही तीन उकलींचा तक्ता तयार करावा। मात्र या उकली शक्यतो पूर्णांकात असाव्या, म्हणजे जेणेकरून आलेखामध्ये अचूकता येईल। आलेख पानावर बिंदू स्थापन करून त्या तीन बिंदूतून जाणारी रेषा काढावी। दुसऱ्या समीकरणासाठी हीच कृती करावी आणि दोन्ही रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहावेत। ही निर्देशकांची जोडी म्हणजेच त्या एक सामायिक समीकरणांची उकल होईल। जर दोन्ही रेषा एकमेकांना समांतर असतील तर त्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत, त्यामुळे अशा एक सामायिक समीकरणांना उकल नसते। समीकरणांच्या दोन्ही तक्त्याखाली उकल लिहिणे आवश्यक आहे। कित्येक विद्यार्थी उकल लिहिली जात नाही, त्यामुळे त्याचे अर्धा गुण यशस्वी बोर्डाला कमी होतो, तरी याची दखल घ्यावी। विशेष म्हणजे आलेख काढताना आलेख पानावर या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे। यातील एकही गोष्ट चुकून राहता उपयोगी नाही। पहिला अक्षांना नावे, अक्षावर अचूक निर्देशक लिहिणे, आरंभ बिंदू दर्शविणे, प्रमाण, स्थापन केलेल्या बिंदूंचे निर्देशक व रेषांची संगत समीकरणे यांचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आहे। या सर्व गोष्टींचा उलगडा आपण एक या उदाहरणाच्या सहाय्याने घेऊया। विशेष म्हणजे आलेख हा बोर्डाला कंपल्सरी असणारा प्रश्न आहे, त्यामुळे याचा सराव असणे आवश्यक आहे। तशी थोडीशी उजळणी तुमची इयत्ता 9वी मध्ये झालेली आहेच। आलेख पद्धतीने खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। 3x + 4y + 5 = 0। दुसरे समीकरण y = x + 4। आता सांगितल्याप्रमाणे दिलेले समीकरण y बरोबरच्या स्वरूपात लिहिणे आवश्यक आहे। ते इथे आपण दाखवलेले आहे। y = -3x - 5/4। सारणी बनवताना पहिला x हा निर्देशक तुम्ही तुमच्या मनाने कोणताही घेऊ शकता। तो निर्देशक समीकरणामध्ये ठेवल्यानंतर
y ची किंमत ही पूर्णांकात येणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच आलेख करताना छेदनबिंदूचे निर्देशक तुम्हाला अचूक मिळतील। x च्या किमती या उदाहरणामध्ये मी 1, 5 आणि 3 घेतलेल्या आहेत, -3 घेतलेल्या आहेत। याच किमती घेऊन आपल्याला संगत y च्या किमती अनुक्रमे y बरोबर -2, y बरोबर -5 आणि y बरोबर 1 अशा मिळणार आहेत। निर्देशकांची क्रमित जोडी xy ही या पद्धतीने दाखवावी। हे तिन्ही निर्देशकांची जोडी आलेख पानावर आपण 1 - 2 हा चौथ्या चरणातील बिंदू, 5 - 5 हाही चौथ्या चरणातील बिंदू आणि -3 - 1 हा दुसऱ्या चरणातील बिंदू तिन्ही स्थापन करून तिन्ही बिंदूंना जोडणारी एक सलग रेषा काढली। त्या रेषेला आपण हे समीकरण दर्शवलेले आहे, 3x + 4y + 5 = 0। त्याचप्रमाणे दुसराही समीकरणाचा याचप्रमाणे तक्ता म्हणजे सारणी तयार करून आपण हे दिलेले निर्देशकांचे क्रमित जोडी एकाच आलेख पानावर याच पद्धतीने आपण ते बिंदू स्थापन केलेले आहेत। इथे निर्देशक x चे घेताना एक 0, एक धन निर्देशक आणि एक ऋण निर्देशक घेतल्यास ते बिंदू दूर अंतरावर येतील, त्यामुळे तुम्हाला आलेखामध्ये अचूकता जास्त प्रमाणामध्ये येईल। पहिल्या सारणीमध्ये आपण शून्याचा वापर केलेला नाही, कारण 0 x च्या ठिकाणी ठेवल्यास येणारी y ची संगत किंमत ही अपूर्णांकामध्ये येते, म्हणून शून्याचा वापर आपण इथे टाळलेला आहे। पण शक्यतो धन, 0 आणि ऋण या 3 किमती घेणे आवश्यक आहे। हे 3 बिंदू स्थापन करून दोन्ही रेषा आपण काढलेल्या आहेत। मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे अक्षांना नावे, उजव्या कोपऱ्यात प्रमाण, हे प्रमाण मात्र मी 2 सेमी बरोबर 1 एकक हे दोन्ही अक्षर घेतलेले आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हेच प्रमाण बोर्डाला 1 सेंटीमीटर बरोबर 1 घ्या, म्हणजे त्यामध्ये तुमच्या जास्त चुका होणार नाही। दोन्ही रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक -3 आणि 1 हे आलेले आहेत। ते छेदनबिंदूचे निर्देशक म्हणजे ते एक सामायिक समीकरणांची उकल होईल। आणखी अन्य दुसऱ्या उदाहरणाचा आपण इथे विचार करूया। समीकरण आहे x - 2y = -3, दुसरे समीकरण x - 2y = 5। x - 2y = -3 या दिलेल्या समीकरणाच्या रूपातील समीकरणाचे y = x + 3/2 या स्वरूपात रूपांतर केलेले आहे, म्हणजे y च्या संगत किमती काढणे तुम्हाला सोपे जाईल। पहिली किंमत 1 घेतलेली आहे, ही x ची 1 ही किंमत या समीकरणामध्ये ठेवल्यास y ची संगत किंमत 2 मिळते, म्हणजे निर्देशकांची क्रमित जोडी 1, 2 अशी मिळते। या नवीन स्वरूपातील मिळालेल्या समीकरणामध्ये आपण x च्या 1, -1 आणि 3 या 3 किमती ठेवणार आहोत। यामुळे अनुक्रमे आपणाला y च्या 2, 1 आणि 3 या संगत किमती मिळतील। या 3 उकलीवरून आपण निर्देशकांची क्रमित जोडी xy ही अशी 1, 2, -1, 1, 3 आणि 3 अशा मिळतील। हे तिन्ही बिंदू सारणीमध्ये काढल्यानंतर ते तिन्ही बिंदू आपण इथे स्थापन केलेले आहेत। 1 आणि 2 हा पहिल्या चरणातील बिंदू, -1 आणि 1 हा दुसऱ्या चरणातील बिंदू, 3 आणि 3 हा पहिल्या चरणातील बिंदू। या तिन्ही बिंदूतून जाणारी एक रेषा काढली, ती रेषा म्हणजेच या समीकरणांचा आलेख असते x - 2y = -3। याचप्रमाणे दुसरे समीकरण x - 2y = 5 या समीकरणाचे रूपांतर आपण y = x - 5
छेद 2 या रूपात करून घेतले, 1, 1, 3 आणि -3 या 1च्या 3 किमती अनुक्रमे या नवीन रूपातील समीकरणामध्ये ठेवल्यास y च्या संगत किमती अनुक्रमे -2, -1 आणि -4 या मिळतील. अशीच निर्देशकांची जोडी आपण या सारणीमध्ये x आणि y म्हणून 1 - 2, 3 - 1, -3 आणि -4 अशा मिळवलेल्या आहेत. हे तिन्ही बिंदू याचप्रमाणे त्याच आलेख पानावर स्थापन केलेले आहेत. त्या तिन्ही बिंदूतून जाणारी ही रेषा काढली, ती रेषा आपण या दिलेल्या समीकरणाने दर्शवलेली आहे. या दोन्ही रेषा एकमेकींना आपल्याला छेदत नाहीत असे दिसते, म्हणजेच ह्या दोन्ही रेषा परस्परांना समांतर आहेत. परस्परांना समांतर असणाऱ्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत, त्यामुळे आपल्याला छेदनबिंदूचे निर्देशक मिळत नाही. छेदनबिंदूचे निर्देशक न मिळाल्यामुळे अशा समीकरणांना उकल नसते, हे आपण मगाशी पाहिलेले आहेच. ही झाली पहिली आलेख पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीचा आपण अवलंब करणार आहोत, निश्चयक पद्धती. ABCD या 4 वास्तव संख्या असतील आणि त्यांची मांडणी 2 ओळी आणि 2 रंगात खालीलप्रमाणे केली. A, B, C आणि D या क्रमाने लिहून केवळ मूल्याचे चिन्ह दिले तर आपणाला 2 कोटी असलेला निश्चयक मिळू शकतो. येथे A आणि D या 2 वास्तव संख्यांचा गुणाकार प्रथम केला तर तो AD मिळेल. B आणि C या दोघांचा गुणाकार BC मिळेल. या दोघातील फरक म्हणजेच AD वजा BC घेतला तर त्याला 2 कोटी असलेल्या निश्चयकाची किंमत असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलेख पद्धतीचा अभ्यास केलाय. निश्चयक म्हणजे काय तेही पाहिलेले, परंतु आपण यावरील उदाहरणे आणि त्यांची चर्चा आपण पुढील भागामध्ये करणार आहोत.